नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची हिंदी विषयाची यशस्वी बोर्डाने घेतलेली 2025 या वर्षातील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत। 80 गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका 3 तासामध्ये आपल्याला सोडवायची आहे। सुरुवातीला या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सर्व सूचना आपल्याला काळजीपूर्वक वाचन करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर विभाग 1 गद्य 20 अंकासाठी आपल्याला सोडवायचा आहे। त्याच्यातील पहिला प्रश्न अ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। या ठिकाणी 8 मार्कासाठी आपल्याला हा गद्यांश दिलेला आहे। आपल्याला व्यवस्थित हा गद्यांश वाचन करून घ्यायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत। या ठिकाणी गद्यांशमध्ये आलेल्या उत्तराला खाली अंडरलाईन केलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला सहज उत्तर देता येईल। त्यातील पहिला प्रश्न उत्तर लिखिए। 1. गद्यांश में उल्लेखित शरीर के अंग आँख टांग। दूसरा प्रश्न सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना इनके मिलन जैसा है। उत्तर है आत्मा परमात्मा। प्रश्न उत्तर लिखिए। दुर्घटना के बाद लेखक की टांगों की अवस्था। उत्तर है एक टांग अपनी जगह सही सलामत थी, दूसरी टांग रेत की थैली के सहारे एक स्टैंड पर लटक रही थी। त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा, त्याच्यातील पहिला गद्यांश में उल्लेखित अंग्रेजी शब्द लिखिए। उत्तर आहे 1 प्राइवेट, 2 फ्रैक्चर, 3 एक्सीडेंट। दूसरा प्रश्न निम्नलिखित शब्दों के लिए गद्यांश में उल्लेखित समानार्थी शब्द लिखिए। पहिलं रुग्णालय, त्याचं उत्तर आहे अस्पताल। दुसरं आहे शक्ल, त्याचा उत्तर आहे चेहरा। चौथं सार्वजनिक रुग्णालय की स्थिति के बारे में 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। या ठिकाणी सार्वजनिक रुग्णालयाची स्थिती विचार करून आपल्याला 25 ते 30 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे। नंतरचा प्रश्न आ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। 8 मार्कासाठी हे गद्यांश दिलेला आहे, तो आपल्याला काळजीपूर्वक वाचन करून घ्यायचा आहे। काळजीपूर्वक गद्यांश वाचन केल्याच्या नंतर आपल्याला योग्य त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। व्यवस्थित तुम्ही सुद्धा हा उतारा वाचून घेऊ शकता आणि त्याच्यावरील प्रश्न उत्तरे सोडवू शकता। फर्स्ट कृति पूर्ण कीजिए। 1. लेखक ने चाबी मांगकर ड्राइवर से कहा। उत्तर आहे तुम बैठो आराम करो, हम लोग वापस आते हैं अभी। त्याच्यातील दुसरा प्रश्न लेखक के जीवन पर हुआ परिणाम। बाबूजी के रहते अभाव नहीं देखा, बाबूजी के न रहते एक दूसरी तरह का अभाव था कि मुझे बैंक की नौकरी करनी पड़ी। दूसरा प्रश्न उत्तर लिखिए। त्याच्यातील पहिला लेखक यह कल्पना किया करते थे हमारे पास ये छोटी गाड़ी नहीं बड़ी आलीशान गाड़ी होनी चाहिए। दूसरा लेखक के जन्म के समय बाबूजी उत्तर प्रदेश में पुलिस मंत्री थे। तीसरा प्रश्न है 1. गद्यांश में उल्लेखित विलोम शब्द की जोड़ी ढूंढकर लिखिए। छोटी बड़ी। दूसरा प्रश्न है गद्यांश में उल्लेखित शब्द युग्म ढूंढकर लिखिए। उत्तर आहे पहिलं देख देख, दूसरं धीरे धीरे। चौथा प्रश्न है सादा जीवन उच्च विचार इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। या ठिकाणी साधी जीवनशैली आणि उच्च विचारशैली याचा विचार करून 25 ते 30 शब्दामध्ये मनाने उत्तर लिहायचे आहे। त्यानंतरचा प्रश्न ई, निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। या ठिकाणी आपल्याला हा जो उतारा आहे तो अनसीन पॅसेजचा उतारा आहे, 4 मार्कासाठी विचारलेला आहे
उतारा व्यवस्थित वाचून प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो. त्यासाठी काळजीपूर्वक उतारा वाचून घ्यायचं आहे. त्यातील पहिला प्रश्न, कोष्टक में दिए गए शब्दों में उचित शब्द चुनकर तालिका पूर्ण कीजिए. आपण डायरेक्ट उत्तर पाहूयात. पहिलं, परोपकार ही मानवता. दुसरं, केवल अपने सुख दुख की चिंता करना पशुता. तिसरं, पागल अथवा रोगी की सेवा शुश्रूषा. चौथं, दुखी निराश को सांत्वना. त्यानंतरचा प्रश्न दुसरा, मानवता ही सच्चा धर्म है विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. या ठिकाणी मानवता हेच धर्म आहे अशा पद्धतीनं विचार करून आपल्याला 20 ते 25 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विभाग दुसरा, पद्य 12 मार्कासाठी विचारलेला असतो. त्यातील दुसरा प्रश्न, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. या ठिकाणी 6 मार्कासाठी हा जो पद्यांश आहे तो दिलेला आहे, तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. या ठिकाणी जे पद्यांशमध्ये उत्तर आलेले आहेत त्यांना या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे. त्याच्यातील पहिला प्रश्न, कृती पूर्ण कीजिए. अगदी आपल्या उतारामध्ये प्रश्न आणि पद्यांशमध्ये दिलेला भाग हे त्यांचे उत्तर आपल्याला दिसतात. दिलेल्या चौकटीमध्ये योग्य शब्द भरायचे आहेत. अगदी उत्तर वरीच दिसत आहेत. पहिलं आहे चरित थे पूत. दुसरं आहे भुजा में शक्ति. तिसरं आहे नम्रता रही संपन्न. चौथा आहे हृदय के गौरव में गर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे 2 उत्तर लिखिए. त्याच्यातील पहिलं, पद्यांश में लय तालयुक्त शब्द ढूंढकर लिखिए. पहिलं, संपन्न विपन्न. दुसरं, दृष्टी सृष्टी. त्याच्यानंतरचा प्रश्न सेकंड, निम्नलिखित प्रत्ययुक्त शब्दों के मूल शब्द पद्यांश में ढूंढकर लिखिए. पहिलं, दयालु दया. दुसरं, प्राकृतिक प्रकृति. तीसरा प्रश्न, उपर्युक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. या ठिकाणी सुरुवातीला दिलेल्या 4 ओळींचा 25 ते 30 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 6 मार्कासाठी हा पद्यांश दिलेला आहे. तो पद्यांश व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न चुकता द्यायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर लिखिए. गरजने वाले नभ, चमकने वाली दामिनी. तीसरं, बूंद के आघात सहने वाले गिरी. चौथं, दुष्ट के वचन सहने वाले संत. त्यानंतरचा प्रश्न दुसरा, पद्यांश में ढूंढ कर लिखिए. फर्स्ट, निम्न अर्थ के शब्द. 1, झुकना नवभी. दुसरं, मठ मैला डाबर. दुसरा प्रश्न, उपसर्गयुक्त शब्द. सद्गुण अचल. तीसरा प्रश्न, उपर्युक्त पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. आपल्याला अंतिम 4 ओळीचं अर्थ 25 ते 30 शब्दामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा विभाग थर्ड, पूरक पठण. 8 अंक. 8 मार्कासाठी हा प्रश्न हा विभाग विचारलेला असतो. त्याच्यातील तिसरा प्रश्न, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 4 मार्कासाठी या गद्यांशवर आधारित
आपल्याला प्रश्न उत्तर सोडवायची आहेत. गद्यांश व्यवस्थित वाचून घ्या. या गद्यांशवर आपल्याला उत्तर सोडवायचे आहेत. फर्स्ट, कृति पूर्ण कीजिए. युवक के तर्कपूर्ण विचारों के विषय देश प्रेम, नैतिकता, शिष्टाचार, ईमानदारी. त्याच्यानंतरचा प्रश्न दूसरा, भ्रष्टाचार एक कलंक विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. या ठिकाणी भ्रष्टाचार एक कलंक या विषयावर 25 ते 30 शब्दामध्ये आपले विचार मांडायचे आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न, आ निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. ही कविता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. या कवितेवर आधारित प्रश्न उत्तरे आपल्याला सोडवायची आहे. एक, आकृति पूर्ण कीजिए. एक, हाइकू में उल्लेखित महीना और उसमें आने वाला त्यौहार. महीना आहे फागुन, त्यौहार आहे होली. दूसरा प्रश्न आहे, फूल की विशेषताएं. कांटों के बीच खिलखिलाता फूल देता प्रेरणा. त्याच्यानंतरचा प्रश्न दूसरा, कोशिश करने वालों की हार नहीं होती विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. या ठिकाणी आपल्याला स्वतः आपल्या मनातील विचार व्यक्त करायचे आहेत. विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण 14 अंकसाठी विचारला जातो. त्याच्यातील पहिला प्रश्न चौथा, सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. फर्स्ट, अधोरेखांकित शब्द का शब्द भेद पहचान कर लिखिए. वे हलवा पूड़ी और ताजी दूध मलाई खाते. ताजी गुणवाचक विशेषण. दूसरा प्रश्न, निम्नलिखित अवयवों में से किसी एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. पहलं, और राम और श्याम अच्छे मित्र है. दूसरा है के पास, शिक्षक के पास बहुत ज्ञान होता है. त्याच्यानंतरचा प्रश्न तिसरा, कृति पूर्ण कीजिए. शब्द आहे दिग्गज, दिख अधिक गज, व्यंजन संधी. और मध्ये दिलेला आहे ते सुद्धा आपण सोडून घेऊया. सदैव, सदा प्लस एव, स्वर संधी. चौथा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. पहलं, वे पुस्तक पकड़े न रख सके. सहायक क्रिया सके, मूल रूप सकना. दूसरं, अवश्य ही लोग खा पीकर चले गए. सहायक क्रिया चले गए, मूल रूप जाना. पांचवा प्रश्न, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. पहला आहे देखना, दिखाना, दिखवाना. दूसरा आहे तोडना, तुडाना, तुडवाना. त्याच्यानंतरचा प्रश्न 6वां, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. त्याच्यातील पहिलं, मुंह लाल होना, शर्म आना, लज्जित होना. वाक्य, गलती पकड़े जाने पर उसका मुंह लाल हो गया. त्याच्यातील दुसरं, टांग अडाना, दखल देना. वाक्य, वह दूसरे के काम में टांग अड़ाता है. अथवा अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरों में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. तिल मिला जाना, कांप उठना. पंडित बुद्धिराम काकी को देखते ही क्रोध में आ गए. उत्तर, पंडित बुद्धिराम काकी को देखते ही तिल मिला गए. 7वां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. पहला है चाची अपने कमरे से निकल गई थी.
दुसरा आहे कुछ समय के लिए विश्राम मिल जाता है। कारक चिन्ह आहे पहिलं से, त्याचं कारक भेद आहे अपादान कारक। दुसरं कारक चिन्ह आहे के लिए आणि त्याचं कारक भेद आहे संप्रदान कारक। त्याच्यानंतर 8वां प्रश्न, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए। जल्दी जल्दी पैर बढ़ा। उत्तर येईल जल्दी जल्दी पैर बढ़ा। 9वां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए। पहिला आहे आराम हराम हुआ है, अपूर्ण वर्तमान काळमध्ये लिहायचं आहे आराम हराम हो रहा है। दुसरं वाक्य आहे वे बाजार से नई पुस्तक खरीदते हैं, पूर्ण भूतकाळमध्ये वाक्य बनवायचं आहे वे बाजार से नई पुस्तक खरीद चुके थे। तिसरं वाक्य आहे मैंने खिड़की से गर्दन निकालकर झिड़की के स्वर में कहा, सामान्य भविष्यकाल बनवायचा आहे। उत्तर येईल मैं खिड़की से गर्दन निकालकर झिड़की के स्वर में कहूँगा। 10वां प्रश्न आहे त्याच्यातील पहिलं, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए। वह बूढ़ी काकी पर झपटी और उन्हें हाथों से झटक कर बोली। वाक्य आहे संयुक्त वाक्य। दूसरा है निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए। पहला है मैं आज रात का खाना नहीं खाऊंगा। विधानार्थक वाक्य बनवायचं आहे मैं आज रात का खाना खाऊंगा। दुसरं वाक्य आहे मानू इतना ही बोल सके। उत्तर येईल प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे क्या मानू इतना ही बोल सके। त्याच्यानंतरचा प्रश्न 11वां, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्य को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए। पहला है लक्ष्मी का एक जुबेदार पूंछ था। उत्तर लक्ष्मी की एक जुबेदार पूंछ थी। दूसरा वाक्य है घर में तख्ते के रखे जाने का आवाज़ आता है। उत्तर घर में तख्ते के रखे जाने की आवाज़ आती है। तीसरा वाक्य है सामने शेर देखकर यात्री का प्राण मानो मुरझा गया। उत्तर सामने शेर देखकर यात्री के प्राण मानो मुरझा गए। विभाग 5वा रचना विभाग आहे। उपयोजित लेखन 26 मार्कासाठी विचारला जातो। सूचना आहे आवश्यकतानुसार परिच्छेद में लेखन अपेक्षित है। या ठिकाणी पत्रलेखनाचा विषय दिलेला आहे। 2 पत्रलेखनाच्या विषयापैकी आपण योग्य ते पत्रलेखन करू शकतो। अशा पद्धतीने आपण पत्रलेखन करून व्यवस्थित 5 पैकी 5 मार्क घेऊ शकतो। त्यानंतरचा प्रश्न आहे निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो। या ठिकाणी गद्यांश आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित वाचून घेतल्याच्या नंतर एक एक मार्काचे अशा प्रकारे आपण 4 प्रश्न तयार करू शकतो। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आ वृत्तांत लेखन। आपल्याला या दिलेल्या विषयानुसार आपल्याला शिक्षक दिवस समारोह का वृत्तांत लेखन करायचं आहे। या ठिकाणी आपण वृत्तांत लेखन करून अगदी 5 पैकी 5 मार्क या ठिकाणी आपण घेऊ शकतो। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अथवा मध्ये कहाणी लेखन। तुम्हाला दिलेल्या कहाणीवरून योग्य कहाणी बनवून त्या ठिकाणी कहाणीला शीर्षक देऊन तुम्ही व्यवस्थित प्रश्न सोडवू शकता। दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे
विज्ञापन लेखन. या ठिकाणी विज्ञापनासाठी वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत. चित्रकला शिबिर आहे ती, उद्घाटक, समय स्थान, विशेषताए, संपर्क पत्ता या सर्व मुद्द्याचा समावेश करून आपण या ठिकाणी विज्ञापन लेखन करू शकतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे निबंध लेखन. खाली या ठिकाणी काही विषय दिलेले आहेत. या 3 विषयापैकी तुम्हाला योग्य जो विषय वाटेल त्यावर आधारित 80 ते 100 शब्दामध्ये तुम्ही निबंध लिहू शकता. इयत्ता 10वीतील हिंदी विषयाची प्रश्नपत्रिकेचा आपण अभ्यास केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.